नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मुलांच्या डब्यासाठी आता शाळा चालू होतात. मुलांच्या डब्यासाठी कोबीची भाजी बनवणार आहोत, ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने आणि खूप टेस्टी होते. चला तर मग आपण कुठल्या पद्धतीने बनवतो ते दाखवते. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मुलांच्या डब्यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने आपण कोबीची भाजी बनवणार आहोत. इथे मी बारीक कोबी कापून घेतले, या पद्धतीने असा उभा कोबी कापून घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे उभा कापून, छोटेले 2 कांदे घेतलेले, एक घेतला तरी चालेल. एक टोमॅटो कापून घेतलेले आहे. थोडेसे लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे. कढीपत्ता लागणार आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यात जाणार जिरा मोहरी. जिरं मोहरी घालून घेतलेले, जिरं मोहरी छान फुललं ती घालणार आहोत. कांदा आपण कांदा कट केलेला, कढीपत्ता आणि लसूण घालून घेणार आहोत. कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतत असताना आपल्याला मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा पटकन परततो. कांदा गुलाबी रंगावर परतला की घालणार आहोत टॅमॅटो. टॅमॅटो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त नाही, एखाद मिनिटभर. टॅमॅटो परतत असतानाच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. मसाल्यामध्ये घेतलेला आहे चिकन मसाला, हळद पावडर, आपला घरचा साठवणीचा मसाला 2 चमचे घेतलेले आहे आणि धना पावडर 1 चमचा, एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे ते घालून घेते. पाणी घालायचं नाही आपल्याला, सुक्की बनवायची भाजी. टॅमॅटोला पाणी सुटतंच, त्यासाठी आपण टॅमॅटो मध्ये मसाले घालून घेतलेले आहे. 1 मिनिटभर झालेला आहे परतून. आता जी आपण कोबी कापून ठेवलेली होती ती घालून घेते. सर्व कोबी घालून घेतलेली आहे, छान मिक्स करून घेते. सर्व कोबी घालून घेतलेली, आपण धुवून निथळायला ठेवली ती कोबी छान, आणि त्यात पाणी सुद्धा राहिलेलं नाही. आता पुन्हा एकदा थोडस चवीनुसार मीठ, प्रथम आपण टाकलं होतं कांद्यामध्ये, आता कोबीमध्ये थोडस घालून घेते आणि पूर्ण एकजीव करून आपण झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. पाण्यावर आपल्याला पाणी घालायचं नाही, वाफेवरच शिजवायचे आहे, म्हणजे कोबीलाही पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. 7 ते 8 मिनिट झालेले आहे, आपली कोबी शिजत आहे आणि मस्त बिना पाण्याची आपण वाफेवरच कोबी शिजवून घेतलेली आहे. आणि त्यात घालणार आहे दाण्याचं कूट 1 चमचाभर, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. आणि अर्धा पॅकेट मॅगी मसाल्याचं घालणार आहे, अगदी अर्धच पॅकेट घालून घेते, जास्त नाही, अगदी थोडस घालून घेतलेलं आहे. मिक्स करून 1 मिनिट फक्त आपण परतून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत. 1 मिनिटभर झालेलं आहे. आता आपला भाजी छान झालेली आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे. बघत असाल मस्त अशी आपल्या डब्यासाठी मुलांसाठी कोबीची भाजी तयार आहे. आणि मस्त अशी 10 मिनिटातच होते, झटपट होते. बारीक कोबी चिरला तर वाफेवर पटकन अशी होते आणि खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपली व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.